मन मंदिरा गजर भक्तीचा. आपल्याला कल्पना आहे की वंदन प्रकृती पुरुष शिवशक्ती, त्याच्यानंतर शिवशक्तीच्या रूपानेच सद्गुरुनाथ. का? सद्गुरू आणि देव दोन्ही भिन्न नाहीत, दोन्ही एकरूपच आहेत. विशिष्ट अवस्थेमधून विशिष्ट अवतार घेऊन प्रगट झाल्यानंतर त्यांचं नाव विशिष्ट येतं. मागच्या अवतारामध्ये राम, पुढच्या अवतारामध्ये कृष्ण, आताच्या अवतारामध्ये विठोबा. तसं आपापल्या ऐश्वर्याने षड्गुण ऐश्वर्य संपन्न परमात्मा प्रगट होतो तेव्हा तो देव आहे. पण तीच सत्ता जेव्हा बोधरूपाने प्रगट होते तेव्हा तो सद्गुरूंचा अवतार आहे. म्हणून देव शिष्य आणि गुरुनाथू दो शब्द एक अर्थू. इथपर्यंत आपण आलो. आता ज्ञानदेवो म्हणे श्री गुरु प्रणामेणे फेडिली वाचारुण चहू वाचांचे. वाचेचं ऋण आहे आपल्यावर. आपल्याला कल्पना नाही, आपल्याला बोलता येते हे केवढं भाग्य आहे, नाही का? मला वाटतं मी तर वाणीच्या ऋणामध्ये जन्मजन्मांतरी राहिलं तरी त्या वाणीचं ऋण माझ्याकडून तरी फिटेल असं वाटत नाही, नाही का? दुसरं काय, बोलणंच आहे, नाही का? सामान्य माणसाच्या बाबतीत वाणी सुद्धा मोठं कौतुक आहे हो. बोलता येतं म्हणून माझा आहे, नाही का? ज्याला बोलता येत नाही तो हाताने ॲक्शन करून सांगतो, बरं का? अवघड जातं. पण शब्दसृष्टी एवढी विपुल आहे आणि त्याचा जर सुंदर उपयोग करता आला तर हे सुद्धा वाचेचं आपल्यावर ऋण आहे, डोक्यावर ओझा आहे. ऋण म्हणजे का हो सध्या? काय अवघड आहे सध्या, डोक्यावर ओझा आहे. काय ओझा आहे? तर मुलीचं लग्न आलंय म्हणले, सध्या काही लग्न काही थोडकी आहेत का? काय परवाच आम्ही डॉक्टर मुलगा बघितला, वकील बघितला, इंजिनियर बघितला. काय सांगावं म्हणले, 10 लाख 15 लाख 20 लाख 50 तोळे आणायचं कुठून? काय आमच्या काळामध्ये एक सलकडी घातली, सल्ली जोडा, सल्ली जोडा सल्ली जोडा म्हणजे ते असं वळं येतं की नाही, त्याला सल्ली जोडा म्हणतात. ते असं ते वळं घातलं. आता काय म्हणले, काय सांगावं, काय नाही, काही कळत नाही. बोलता येतो म्हणून किती कौतुक आहे. मग ते ऋण जसं डोक्यावर आमच्या खूप ओझा आहे, हा जसा एक भाग आहे, तसं या वाणीमुळे केवढं ह्या वाणीचं ऋण आहे. ज्ञानदेव म्हणे श्री गुरु प्रणामेणे फेडिले वाचा ऋण. मग मी वाणीचं ऋण कसं फेडलं? त्याला एकच उपाय होता, सद्गुरूला नमस्कार करावा आणि फेडावं, खलास. दृष्टांत सांगतो. एखाद्या माणसाजवळ पैसे नसतील, धनकोही चांगला आहे, सावकारी चांगला आहे, मोठ्या मनाचा आहे. महा प्रांजळपणाने सांगितलं, बा तुमचे पैसे उसने घेतले होते, काय व्याजाचं दर पकडून 10चे 25 झाले, तर मी तुमच्या पायावर डोकं ठेवतो, कसंही करून हे मूळचीच रक्कम घ्या आणि बाकीच्या व्याजाकरता तुमचं पायावर डोकं ठेवतो, तुमचं लोटांगण घेतो. कारण आता तुम्ही मला मारलं जरी, तोडलं जरी, माझं घर जरी विकलं, घर विकण्याकरता माझ्याकडे घर नाही, काय टाच आणाल अशी वस्तू नाही, त्या गोष्टी कोणत्याच माझ्याकडे नाहीत. काय करावं? मग आता मी ठरवलं की तुमचं दर्शन घ्यावं. तसं वाणीचं ऋण, जे हे सद्गुरु वंदन, जे वंदनाचे अवसान प्रत्यय मात्र जाण पूर्वापार वेणे. आता हे जे गुरुवंदन येणे फेडिले वाचा ऋण, तया ऋणाचे लक्षण ऐसे असे.
स्वप्राप्ती कारणे केले श्रवणादी साधन, परी राहिले कुंठितपणे न पावनीची. अनेक साधनं केली, अनेक कष्ट केले तर का, वाणीने नामस्मरण केलं, अनेक केलं. काय का वाणीच्या काही तपश्चर्या अनेक आहे, काही थोडे थोडके आहेत का काय. स्वरूपप्राप्ती कारणे केली श्रवणादी साधने. स्वरूपाची प्राप्ती व्हावी म्हणून श्रवणादी साधनं केली, खूप केली. परी राहिलो कुंठितपणे न पोहनीचे येते. त्या साधनाचे मार्गी पराधिक झाल्या उपयोगी, परी आत्मप्राप्ती लागी नव्हेची उपयोगी. ही जी मी साधना केली त्याच्याकरता या 4 वाण्या उपयोगी पडल्या. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. किती वाण्या आहेत? परा नाभीजवळ, पश्यंती, मध्यमा, वैखरी. नाही काय, नाभीजवळ काय आहे? परावाणी. इथे सगळं तयार होतं, माल मसाला. हां, म्हणजे असं 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 मग निश्चिंतपणे जेव्हा कंठातून तयार होतं तेव्हा ते बाहेर पडतं. निश्चिंतपणा. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. मग ही इतकी जी साधना केली त्याच्याकरता ह्या वाण्या मला उपयोगी पडल्या. पण येथे माझी वाचा किती पुरे करावया स्तुती. महाराज, तुमचं वर्णन करण्याकरता माझी वाणी लंगडी पडली, कुंठित झाली, वाचा कुंठित झाली. तसं आता 4 वाण्यांचं ऋण फेडता येईल, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. पण जे स्वरूप दर्शन आहे ते काही ह्याच्यात बसत नाही. कसं म्हणाले बघा, जो पराधिकांचा प्रकाश त्यासी पराधिक होती भासक. पराधिक झाले उपयोगी, परी आत्मप्राप्ती लागे नव्हेची. आत्मप्राप्ती करता या 4ही वाण्या उपयोगी नाहीत. एक लक्षात ठेवा, या 4ही वाण्या जेव्हा कुंठित होतील तेव्हाच त्या प्रभूच्या प्रेमापर्यंत, त्या प्रतीतीपर्यंत जाऊ शकाल. वाणी कुंठित होईल तेव्हाच. माझं बोलणं कळलं का? देवाच्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर डोळे झाकले पाहिजेत, मन एकाग्र झालं पाहिजे, वृत्तीच्या चरणाशी एकरूप झाली पाहिजे. दर्शन झालं. अजून पुढे सांगू का? मी दर्शन घेतो हे सुद्धा एक क्षणभर तरी विसरलं पाहिजे. दर्शन घेतो हे त्या क्षणाला विसरलं म्हणजे दर्शन झालं. दर्शन झालं. म्हणून इथे काय म्हणतात बघा, या पराधिक वाण्या विशिष्ट वेळेपर्यंत उपयोगी आहेत, पण त्याच्या पुढे त्यांचं काही म्हणून महाराज, जो पराधिकांचा प्रकाश त्यासी पराधिक होती भासक, हे तव असंभवती सहजेची बोलू इत्यादी भगवत वचनाने आपणाकडे. म्हणून इत्यादी आम्ही खटपट केली, वाणीचा उपयोग केला. आता म्हणजे 2 प्रकरण वाणीनेच झाली, ज्ञानेश्वरी वाणीनेच झाले, सगळं वाणीनेच झालं. तेव्हा हे जे ऋण आहे ते आता कसं फिटायचं? बरं, एक दुसरा एक दृष्टिकोन आहे. हे जे काही वाणीतून स्फुरतं हा सुद्धा सद्गुरूचाच प्रसाद आहे ना, नाही का? हे जे वाणीतून स्फुरतं नाही का, हा कोणाचा प्रसाद आहे? सद्गुरूचाच प्रसाद आहे. मग आता तुमच्या प्रसादाने जर माझी वाणी बोलू लागली नाही का, मग आता मी काय करू? तुमच्यामुळे आत्तापर्यंत मी बोललो, आणि आता कोणची वाणी आणू की ज्या वाणीने तुमची स्तुती करू? माझं बोलणं कळलं का? कोणची वाणी आणू? जे बोललो ते तुमच्या कृपाप्रसादाची वाणी, तो कृपाप्रसाद आहे तुमचा. मग त्या वाणीने मी बोललो. आता तुमची स्तुती करण्याकरता आता अजून कोणची वाणी आणू? तेव्हा माझ्याकडे वाणी शिल्लक नाही. म्हणून मी ठरवलं, तुम्ही बोलविल्या मी बोलेन, बोली अरूपाची रूप दावीन, आणि अतिंद्रिया करवीन इंद्रियासी. काय म्हणतायत? तुम्ही बोलविल्या मी बोलेन. मग तुम्ही मला बोलवलं, हे तुमचं माझ्यावर वाणीचं ऋण झालं. आता ते द्यायला माझ्याकडे तसं काही नाही आहे. काय द्यावं? काही काही गोष्टीचं मोल करता येतं, पण काही अमोल असतं.
माझं बोलणं कळलं? अमोल असतं. कसा दृष्टांत देऊ? सात्विक देऊ का राजस देऊ? सात्विक दृष्टांत द्यायचं म्हटलं, सद्गुरूच्या दर्शनाला गेला, त्याने तिथे एक फूल पडलं होतं, प्रसाद म्हणून हातात ठेवला. प्रसाद म्हणून हातात ठेवल्यानंतर त्यांनी ते ज्ञानेश्वरी जतन करून ठेवलं. माझ्या सद्गुरूंनी मला दिलेलं फूल आहे, ते सुकलं तरी जतन करून ठेवलं. आणि एका प्रेमिकेने केव्हा एका प्रेमळाने आपल्या प्रेयसीला दिलेलं गुलाबाचं फूल, राजस म्हटलं मी म्हणून. काय हे हे सात्विक आहे. हे दोन्ही फुलंच, पण एक राजस आहे आणि एक सात्विक आहे. बरं, ते सुकलं तरी इथून आशीर्वादाचं दर्शन होतं आणि तिथे प्रेमाचं दर्शन होतं. मग ते पान उघडल्यानंतर कधीतरी ते होतं. मग बायकोने विचारलं, हे काय होय फूल कोणाचं? मी तर कधी दिलं नाही. जाऊ दे म्हणाले, तू भेटल्यानंतर ठीक आहे, पण तू भेटायच्या अगोदर जिने दिलं तिचं. आप्पा 75 सांगायला काय हरकत आहे? आता काय पळून जाणार नाही, आता काय दुसरं लग्न करण्याची शक्यता नाही, मग खरं बोलायला काय हरकत आहे? दृष्टात काय खरं बोलायला काय हरकत आहे? तो असं होय म्हणले, इतक्या दिवस बोलला नाही, तूही विचारलं नाहीस, तू आज इतक्या वर्षांनी विचारलंस. हो म्हणले, मलाही काही कळलं नाही, कारण लग्न झाल्यापासून तुम्ही कुठे गेला नाही, कुठे आला नाही, सतत मी तुमच्यावर होते, मग हे फूल कोणाचं? म्हणून मी तुला सांगितलं तसं काही नाही आहे. दिलं ते अत्यंत प्रेमाने दिलं होतं, जतन करून ठेवलं, त्यात अर्थ तसा काही नाही. माझं बोलणं कळलं का? हां, तसं काय द्यावं? माझं बोलणं कळलं? काय द्यावं? काही नाही, चरणावर मस्तक ठेवावं. काही न बोलो आणि आता उगाच चरणी ठेविजे माथा हेची भले. आता काही बोलायचं नाही, चरणावर मस्तक ठेवायचं आणि मोकळं व्हायचं, बस. हेच घ्या आता. काय? हेच घ्या, आमच्यावर द्यायला दुसरं काही नाही. आणि असं म्हणून महाराजांनी आता पुढचं प्रकरण सुरू केलं. त्या प्रकरणाचा अर्थ असा आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता मी श्रीगुरूचा नमस्कार केला आणि पश्चंती वद्य वाणीचं ऋण फिटलं, चारी वाचारूपी वाणीतून मुक्त झालो, आता उत्तीर्ण कसा झालो व श्रीगुरूंना नमस्कार कसा केला याचं सविस्तर वर्णन करतो. कारण आता श्रीगुरू जर माझ्याशी एकरूप झालेले आहेत तर नमस्कार कसा केला? काय आता प्रश्न शिल्लक राहिले? जो परिच्छिन्न आहे त्याला नमस्कार होतो, जो माझ्याशी एकरूप झालेला आहे त्याला मी नमस्कार कसा केला? काय? आणि म्हणून आता हे वाचा ऋण विमोचन, काय प्रकरणाचं नाव आहे आता? वाचा ऋण. हो, हे वाणीचं जे ऋण आहे, ययाचे निबोभाटे आत्मयाची झोप लोटे, पूर्ण तरी ऋण न फिटे जे चेनीची निदकी. वाचा संबंधी साधने केली नित्यानित्य कडसनी, देहात्मबुद्धी खंडोनी निवडिला आत्मा. म्हणजे आत्मयाची झोप लोटलेली परी लोटेची बोली कोळशाची निवडली काळी माझैसी. मस्त आहे, सांगतो तुम्हाला. वाचा संबंधी साधने केली, आत्ता जे थोडंसं सीमित बोललो त्याचा विस्तार. वाचा संबंधी साधने केली नित्यानित्य कडसणी, नित्यानित्य विवेक. नित्य काय आणि नित्यानित्य विवेक म्हणजे काय? काय अभ्यास केला? काय वेदांत शास्त्राचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा काय शिकायचं? नित्यानित्य विवेक. नित्यानित्य विवेक म्हणजे काय? तुम्ही म्हणाली काय भानगड आहे नित्यानित्य विवेक? नित्य काय, अनित्य काय? नाही का? संसार नित्य का अनित्य? अनित्य. संसार अनित्य. हां, रोज बदलतो, क्षणाला बदलतो, जे कायम राहत नाही ते कसं आहे? अनित्य आहे. आणि कितीही बदल झाला
तरी जे बदलत नाही असं एक नित्य आपल्याकडे आहे. एक सांगू का, तुमच्या देहात पालट झाला पण तुमच्या आत्म्यात नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा.